लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाची समीकरणं बदलणार आहेत। महाराष्ट्रासोबतच सोलापूर शहर आणि जिल्ह्याची सुद्धा राजकीय समीकरणं बदलतील यात शंका नाही। लोकसभेचा हा निकाल अनेक दिग्गज नेत्यांसाठी धक्का मानला जातोय। सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी सुमारे 75,000च्या मताधिक्यानं भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांचा पराभव केला। एकूणच सोलापूर लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघाची आकडेवारी पाहिली असता भाजपाच्या आमदारांसाठी ही निश्चितच धोक्याची घंटा मानली जाते। शहर उत्तर मध्ये भाजपाला 36,000चं मताधिक्य मिळाले, त्यामुळे आमदार विजयकुमार देशमुख हे सेफ झोन मध्ये असल्याचं बोललं जातं। परंतु जिल्हाध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी यांच्याकडून पक्षाचा अपेक्षाभंग झाला असून अक्कलकोट मधून केवळ 9,297 मताधिक्य आल्यानं आगामी विधानसभा निवडणुकीत कल्याण शेट्टी यांची अडचण होण्याची शक्यता आहे। पोटनिवडणुकीमध्ये पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून विजयी झालेले भाजपाचे आमदार समाधान आवताडे यांना ही सर्वात मोठी अडचण असून या मतदारसंघात काँग्रेसला किमान 45,000 पर्यंत मताधिक्य मिळाले। ही आवताडे यांच्यासाठी महत्त्वाची गोष्ट मानली जाते। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर।